बातमी अशोक खरात संदर्भातली. अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशोक खरातला न्यायालयीन कोठडीत धोका असल्याचा सरकारी वकिलाचा युक्तिवाद होता. अशोक खरातनं 6व्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आता त्याची रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान सध्याच्या खरात प्रकरणाबाबत विजय वडेट्टीवारांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. खरात सारख्या व्यक्तीला फाशी द्या असं वडेट्टीवार म्हणाले. आता काय संशयास्पद आहेत, सगळे तर व्हिडिओ ओपनच आहेत. काय म्हणजे हे लोकांना चौकामध्ये नेऊन खरं तर कायद्याच्या पेक्षा हे सगळे पुरावे बघता चौकामध्ये नेऊन प्रत्येक त्यांना फटके दिले पाहिजे आणि खुलेआम सर्वांच्या पुढे अशा प्रवृत्तीला फाशी दिली पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही. त्याला छडून छडून मारलं पाहिजे. ज्या पद्धतीनं त्यांनी महिलांच्या भावनेचा गैरसमजूचा फायदा घेतला आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, अशा भोंदूगिरीला कुठेही स्थान देता कामा नये. आता ही चौकशी सुरू आहे. त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांच्या ट्रस्टमधल्या एकाचा ऍक्सिडेंट झालेला आहे. त्याचा तो प्रकार आहेच. नवरा बायको गेलेत बिचारे त्याच्या ट्रस्टमधील खरातांच्या. ही चौकशीमधून काय निष्पन्न होते आज तरी काय ठोस सांगता येत नाही.